सावंत मानून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मला सांगा, ज्या संतांकडे आपण जातो, मग त्या संतांनी कुणीतरी आई वडिलांची सेवा केली आणि काही घडलं असं एखादं उदाहरण कधीतरी आपल्या ऐकवत आहे का? आपण सगळेजण पंढरपूरला महाराज जातो. पंढरपूरला गेल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा चंद्रभागेवर जातो आणि चंद्रभागेवर स्नान केल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं घेतो? पुंडलिक रायाचं. कोण होते पुंडलिक राय? किती वाऱ्या त्यांनी केलेल्या होत्या? किती पृथ्वी प्रदक्षिणा त्यांनी पायी घातल्या होत्या? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेवले. कशासाठी? कशामुळे पुंडलिकाने परब्रह्माला त्या ठिकाणी विटेवर आणून उभं केलं? तर फक्त आईवडिलांची सेवा केली. आणि मग आईवडिलांची सेवा करण्याची जर एवढी ताकद असेल तर तुम्ही आम्ही आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला आई वडील आलेले आहेत. लग्न करून आलेल्या प्रत्येक मुलीच्या वाट्याला सासू सासरे हे आईवडिलांच्या रूपाने आलेले आहेत. मग त्यांची सेवा करून आपण त्या देवाप्रत का जाऊ शकत नाही? का आपण प्रत्येकाने तसा प्रयत्न आयुष्यात करू नये? संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थासी. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या घरामध्ये आई वडील जिवंत आहे, आई वडिलांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे. खरं तर सगळ्यांच्या वाट्याला आई वडिलांची सेवा करण्याची संधी मिळत नाही. अनेक लोक असतात की ज्यांना आई वडिलांची सेवा करण्याची संधीच मिळत नसते. खरं तर आईवडिलांची सेवा करणं ही संधी समजली पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं ओझं आहे असं आईवडिलांना कधीच त्या ठिकाणी मानायचं नाही. आणि अशा आईवडिलांची जर सेवा केली तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्याने काशीला जायची गरज नाही, त्यानं मथुरेला जायची गरज नाही. आईवडिलांची सेवा करा आणि आईवडिलांची सेवा केली की ती त्या देवापर्यंत पोहोचल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. माऊली ज्ञानोबारायांना विचारलं की आईवडिलांची सेवा जर या ठिकाणी केली तर काय होतं? माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी सांगतात की जर तुम्ही आईवडिलांची सेवा केली तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि मग इतकं ज्ञानोबाराय त्या ठिकाणी ठासून सांगत असताना सुद्धा आपण आईवडिलांच्या सेवेपासून या ठिकाणी परावृत्त का होतो? प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आईवडिलांची सेवा केली पाहिजे. हे माणसाचं जिवंत असतानाचं कर्तव्य आहे. मग जर जिवंत असतानाचं माणसाचं कर्तव्य आईवडिलांची सेवा आहे, त्यांची प्रत्येक गोष्ट ही शिरसावंद्य आहे, तर मग त्या आईवडिलांचा जो आशीर्वाद असतो ना, तो आशीर्वाद आपल्यासाठी खूप मोलाचा असतो आणि खूप कामाचा असतो. कोणाला असा आशीर्वाद त्या ठिकाणी कामाला आला? माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी जे सांगितलेली जी ओवी होती ती होती, सकल तीर्थांची धुरे जी कामाता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. सगळ्या तीर्थांचं मुख्य पवित्र आणि पुण्याचं जर ठिकाण असेल तर ते म्हणजे आपले आईवडील आहेत. पहिल्यांदा त्यांची पूजा करा, त्यांची आज्ञा शिरसावंद्य माना. एक वेळ तुम्हाला असं वाटेल की हे करून खरंच माझा काही उपयोग होईल का, पण तसं मनामध्ये कधीच त्या ठिकाणी आणू नका. मी जरा श्रीमद भागवतामधला एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगतो. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये नभग राजाचं चरित्र आलेलं आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. जे नभग राजाचं चरित्र आलेलं आहे, त्या नभगाला 4 मुलं होती. त्याच्यामधला जो लहाना मुलगा होता त्याचं नाव होतं नाभाग. आणि मग त्या 4ही मुलांना घेऊन ज्यावेळेस नभग राजा सूर्यकुलामध्ये त्या ठिकाणी इक्ष्वाकूंच्या कुळामध्ये राज्य करत होता, तेव्हा त्यांना असं वाटलं की मला कुणीतरी समर्थ सक्षम मुलगा या ठिकाणी या राजगादीवर बसला पाहिजे बाबा. कारण आपला वारसा चालवणारा कसा असला पाहिजे? तो सक्षम असला पाहिजे. आपण केलेलं काम त्यानं पुढं त्याला नेता आलं पाहिजे. आणि मग त्याने काय केलं, 4 मुलांपैकी त्याला जो मुलगा सक्षम वाटत होता ना, त्या नाभागाला जंगलामध्ये पाठवलं. राजा अगोदर तावून सुलाकून घ्यायचे, आता घेत नाही, आता वारसाने सगळेजण येतात. याचा मुलगा तो दादा, तो बापू, तो तात्या, आपण त्यांचे झेंडे घेतो. पण पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की आपल्या गादीवरती ज्याला बसवायचं ना, त्याची सुद्धा परीक्षा घेतली जायची. आणि मग नाभागाला जंगलामध्ये पाठवलं. तो जंगलामध्ये त्या ठिकाणी वर्षभर राहिला. वर्षभर राहिल्यानंतर जेव्हा हे बाकीचे 3 जण घरी होते ना, यांना असं वाटलं की आता हा तिथून आला की हा राजा होईल आणि आपल्याला काही राहणार नाही. त्यांनी वडिलांबरोबर लगेच त्या ठिकाणी कुरापत काढली आणि इस्टेटीचे वाटे चालू केले. तिघांनी इस्टेट वाटून घेतली. जेवढं राज्य होतं तिघांनी वाटून घेतलं आणि वडिलांना एका आडगळीच्या खोलीमध्ये नेऊन टाकलं.
ज्या वेळेस तो नाभाग जंगलामधून परत आल्यानंतर त्याने त्या राजवाड्यामध्ये पाय ठेवल्याबरोबर पहिल्या मुलाने सांगितलं की नाभाग, तुझं इथं काय काम आहे? त्याला काहीच कळत नव्हतं, त्याला काहीच माहीत नव्हतं. आणि मग तो म्हटला की का तुम्ही असं म्हणताय? त्यावेळेस त्याने सांगितलं की हा राजवाडा माझ्या वाट्याला आलेला आहे. तो तिथून पुढे दुसऱ्या भागामध्ये जातो, दुसऱ्या भागामध्ये पाय ठेवतो. त्यावेळेस त्याही ठिकाणी त्याचा दुसरा भाऊ सांगतो की हा माझ्या वाट्याला आलेला आहे. तिसऱ्या भागामध्ये जातो, तोही सांगतो हे माझ्या वाट्याला आलेला आहे. बघतो जवळजवळ सगळं राज्य संपलेलं असतं. आणि मग तो विचारतो की तुमच्या वाट्याला आलं, मला काहीच अडचण नाही, माझ्या वाट्याला काय आलं ते मला सांगा. त्यावेळेस ते सांगतात की तुझ्या वाट्याला राजा आपला बाप आलेला आहे. त्याला अतिशय आनंद होतो. तो पटकन त्या अडगळीच्या खोलीमध्ये जातो आणि त्या खोलीमध्ये गेल्यानंतर आपल्या बापाचे त्या ठिकाणी पाय धरतो आणि बापाला सांगतो की तुम्ही माझ्या वाट्याला आले आहे ना, बस मला या जगामध्ये सगळं काही मिळालेलं आहे, मला आता कशाचीच गरज शिल्लक राहिली नाही. तो नाभाग आपल्या बापाला घेतो आणि जंगलाचा रस्ता धरतो, कारण या राज्यात जर माझं काहीच राहिलं नाही तर मी इथं का राहायचं. आणि मग जंगलाचा रस्ता धरून तो नाभाग आपल्या बापाला घेऊन जातो. तिथं गेल्यानंतर बापाने त्यांच्यावरती अतिशय सुसंस्कार केलेले असतात. जंगलामध्ये जाऊन त्यांनी सगळं वेदोच्चार मंत्राचं त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं असतं. आणि ते शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा जंगलामध्ये जाऊन ते वास्तव्य करतात, त्यावेळेस त्याच जंगलामध्ये अंगिरस कुळामधल्या ऋषींचा यज्ञ चालू असतो. आणि अडचण काय होते की त्या यज्ञामध्ये जे वेदोच्चार करणारे जे ऋषी होते ना, ते 6व्या दिवशी आपल्या मंत्राचं त्या ठिकाणी त्यांना विसर पडत होता. त्या नभग राजाने आपल्या मुलाला सांगितलं की नाभागा, तुला हे सगळे मंत्र येतात, तू एक काम कर, त्या अंगिरस कुळाचा जो यज्ञ चालू आहे आणि त्या पुरोहितांना ज्या मंत्राचा विसर पडतो ना, तू त्यांना त्यांचं स्मरण करून दे, म्हणजे त्यांचा यज्ञ त्या ठिकाणी सफल होईल. वडिलांची आज्ञा, वडिलांचा आशीर्वाद शिरसावंत मानणारा नाभाग त्या यज्ञाजवळ जातो. 6व्या दिवशी त्यांना मंत्रांचा विसर पडतो. हा त्या मंत्रांचं त्यांना स्मरण करून देतो आणि यज्ञ त्यांचा सफल होतो. सफल झालेला यज्ञ पाहिल्यानंतर ते अंगिरस कुळामधले सगळेजण इतके खुश होतात की त्या यज्ञामधून उरलेला जो शिधा भाग असतो ना, तो सगळा ते त्या ठिकाणी त्या नाभागाला देऊन टाकतात. पण जेव्हा, कारण पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ हे खूप मोठं एक केंद्र होतं सत्तेचं आणि त्याच्यामधनं खूप मोठी संपत्ती त्या ठिकाणी यज्ञामध्ये खर्च केली जायची. राजाचं मूळच असं होतं की आपण बघितलेलं आहे, पांडवांनी सुद्धा कोणता यज्ञ केलेला होता? राजसूय यज्ञ केलेला होता की ज्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी उष्टी काढण्याचं काम केलेलं होतं. आपण हे प्रकरण ऐकलेलं आहे. आणि मग त्या कुळामध्ये सुद्धा ज्यावेळेस अंगिरस ऋषींचा तो यज्ञ सफल झाला, त्यावेळेस त्याच्यामधनं प्रचंड संपत्ती होती. ती संपत्ती नाभागाला देण्यात आली. नाभागाने ती संपत्ती सगळी घेतली. पण तेवढ्यात त्या ठिकाणी शिवदूत आले. शिवदूतांनी सांगितलं की या संपत्तीवर तुझा अधिकार नाही, या संपत्तीवर माझा अधिकार आहे. म्हणून सुद्धा नाभाग भांडला नाही की नाही मी अमुक केलं म्हणून मला ही मिळाली. नाभाग बोलला नाही. नाभागाने त्यांना विचारलं की तुमचा अधिकार कसा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रजापती दक्ष राजानं, तुम्ही शिवमहापुराण ऐकलेलं आहे सगळ्यांनी. शिवमहापुराणामध्ये ज्यावेळेस सती गेली होती, त्यावेळेस दक्ष राजानं जो यज्ञ केलेला होता, त्यावेळेस दक्षानं त्या ठिकाणी शिवगणांना सांगितलं होतं की यज्ञामधला राहिलेला भाग हा तुमच्या वाट्याचा असतो आणि तो अधिकार आमचा आहे. तुला जर खात्री पटत नसेल तर तुझ्या बापाला जाऊन विचारू दे. पुन्हा नाभाग तिथून जातो, वडिलांना विचारतो की असं असं झालं, त्या संपत्तीवरती त्यांचा अधिकार सांगता आहे. त्यांनी सांगितलं त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि जेव्हा त्यांनी गेले, शिवगणांना सांगितलं की माझी चूक झाली, या संपत्तीवर तुमचा अधिकार आहे, प्रजापती दक्षांनी हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे, मला ही संपत्ती नको असं म्हणून त्या संपत्तीचा त्याग केला. त्यावेळेस त्या शिवगणांना इतका आनंद झाला, ते इतके प्रसन्न झाले की या यज्ञामधलं तर सोडा, याच्या अगोदर त्यांच्याकडे जेवढ्या यज्ञामधलं जेवढं शिधा होता ना, तो सगळा त्या ठिकाणी नाभागाला देऊन टाकला. आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये नाभाग होता हा प्रचंड मोठा राजा त्या संपत्तीच्या जोरावर त्या भागामध्ये झाला. जर वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं जर असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित काय मिळालेलं आहे याच्या भांडणात पडत बसू नका. एक बांध इकडं गेला आणि दुसरा बांध तिकडं गेला म्हणून बांध कोराकोरी करत बसण्यापेक्षा, एका भावाला जास्त वाटा दिला आणि दुसऱ्याला कमी दिला म्हणून भांडण करून आपलं आयुष्य बरबाद करून घेत बसण्यापेक्षा, मला असं वाटतं
तुम्ही नात्यामधल्या रक्ताच्या नात्यांमधली ही कदर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने केली पाहिजे. आणि अशा